नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपले स्वागत आहे। मी दाखवणार आहे आज चना डाळ बटाट्याची भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आपण बघूया। ही चना डाळ भिजवून 1 वाटी, 2 बटाटे कट करून, कांदा 1 कट करून, टोमॅटो 1 कट करून, कोथिंबीर, तेल फोडणीसाठी, ही मोहरी 1 चमचा, हिंग थोडासा, हळद, मीठ लागणार आहे आपल्याला, कांदा लसूण मसाला। कांदा लसूण नसेल तर कुठलाही घेतला तरी चालेल, आणि लागलं तर थोडंसं पाणी। आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते, ही चना डाळ मी स्वच्छ पहिले खडे वगैरे काढले आणि कोमट पाण्यात, आता थंडी आहे ना, कोमट पाण्यात 2 तास भिजत ठेवलेली 1 वाटी। आणि हे बटाटे वरून पहिले धुवायचे, कारण माती असते बटाट्याला। चांगले स्वच्छ धुवायचे आणि मी कट करून पाण्यात टाकायचे। तुम्हाला साली नको असतील तर तुम्ही साली या काढू शकता, मी ठेवलेत अशाच। आता तेल टाकूया आपण फोडणीसाठी। मोठा 1 चमचा तेल घेतलंय मी, कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे, थोडंसं वाढवते। तेल गॅस असा मध्यम ठेवून तेल तापून द्यायचं चांगलं। आता तेल आपलं तापलंय, मी 1 छोटा चमचा मोहरी टाकते। मोहरी पण आपली तडतडते। 1 चुटकी हिंग टाकायचा, आणि 1 छोटा चमचा हळद टाकायची। आता आपण कांदा टाकून घेऊया। तेल कमी केलं तर खूप चांगलं, पण असं तुम्हाला आवडत असेल जास्त तेल तर टाकायचं, थोडं वाढवायचं तेल। थोडं मीठ टाकून घेऊया चवीनुसार, अंदाजाने टाकायचं। हा कांदा आपला, कढई चांगली तापलेलीच होती, त्याच्यामुळे भाजला गेलाय चांगला। आपण डाळ टाकून घेऊया। चना डाळ मस्त छान भाजी होते भिजवून केल्यावर। बटाटाही टाकून घेऊया। मी चांगलं गॅस मध्यम ठेवून 2 मिनिटं चांगलं हलवून भाजून घेतले डाळ आपली। आता टोमॅटो आपण टाकूया, 1 टोमॅटो कट करून ठेवलेलं ते, आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया, नंतर टाकूया। भाजी आपली तयार झाली की हलवून घेऊया चांगलं। गॅस आता थोडा बारीक करायचा गॅस। तुमच्याकडे धना जिरा पावडर असेल ना तरी तुम्ही टाकू शकता, छान लागते भाजी धना जिरा पावडर टाकून पण। भाजीला अगदीच गरज काय नसेल, समजा चण्याची डाळ असली तर आपण अशी भिजत टाकू शकतो आणि भाजी करू शकतो। नुसत्या चण्याच्या डाळीची पण छान लागते, बटाटा नसेल तरी। आता आपण लाल तिखट टाकूया, कांदा लसूण मसाला,
हा 1 चमचा टाकला मी छोटा कांदा लसूण मसाला. तुमच्याकडे मिरची पावडर असेल तरी तुम्ही मिरची पावडर टाका. तर जरा असं हलवून घेऊया आपण भाजी आपली चांगली. गॅस एकदम बारीकच ठेवायचा, एकदम स्लो. थोडंसं आता पाणी टाकूया, थोडासा आपकार मारायचा पाण्याचा आणि झाकण ठेवूया आपण. एवढ्या कमी पाण्यात गॅस बारीक असल्यामुळे शिजते भाजी. आपण एक 6 ते 7 मिनिट आपण झाकण मारून ठेवूया. गॅस एकदम झिरोवर ठेवायचा बारीक. 7 मिनिट हे ठेवून द्यायचं. आता आपली 6-7 मिनिट झालेत. आपण बघूया झाकण काढून. हलवून बघूया. थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारलेला पूर्ण सुकले. आपली डाळ पण शिजले आणि बटाटा पण शिजलाय चांगला. आपण गॅस बंद करूया. आणि आता कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर टाकूया आपण. गॅस बंद केल्यानंतर टाकायची, छान स्वाद लागतो. हलवून घेऊया भाजी चांगली. आणि आता भाजी आपली तयार झाली, काढून घेते आता. आता ही आपली चणा डाळ भिजवलेली आणि बटाटा भाजी तयार आहे. भाकरीवर चपातीबरोबर खा, भाताबरोबर छान लागते. प्रवासात बनवून न्या, मस्त लागते. आणि माझा व्हिडिओ लाईक करा, लाल बटन दाबायला विसरू नका, आठवणीने दाबा. थँक्यू.